नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 27. आज आहे ना आपल्याला आत्याने चहा सोबत पोळी नाही तर डायरेक्ट लच्छा पराठा दिला. तुमच्या भावासाठी ना डायरेक्ट आज दीदीने हुडी आणली, कारण आपलं शॉप आहे ना गावापासून खूप लांब आहे, त्यामुळे रात्री येताना आपल्याला खूप थंडी वाजते. इकडे थंडी एवढी ना, या बाटलीतलं तेल काही केल्याने पिळत नाही. म्हणलं जाऊ द्या बाटलीला तिकडच. मग मित्रांनो आपण डायरेक्ट निघालो शॉपच्या दिशेने. मित्रांनो आपलं शॉप आहे ना आत्याच्या गावापासून 25 किलोमीटर लांब आहे आणि आपलं शॉप आहे ना वर्दडी बुद्रुक गावामध्ये. हिला व्लॉग मध्ये घेतला नाही म्हणून आपल्यावर रुसून बसली होती. आपण शॉपवर पोहोचलो होतो मित्रांनो, आणि आपल्या पोचायच्या अगोदरच इथं आहे ना पोत्यांवर शिक्के मारायचं काम सुरू झालं होतं आणि एक गाडी पण खाली करण्यासाठी सुरुवात झाली होती. मित्रांनो हे मशीन आपल्या शॉपवर आल्यापासून आहे ना वेळेची बचत पण होती आणि काम पण फटाफट होतंय. ह्या बकऱ्यांना पाहून आहे ना मला डायरेक्ट माझ्या बहिणीचीच आठवण आली. बरं आपण घेतलेला माल आहे ना पहिले तर आपण मोजून घेतला आणि मग आहे ना त्यानंतर त्याची पावती पण बनवून घेतली. आपल्या मशीनला आहे ना काहीतरी झालं होतं, पण आपला मामा आहे ना ऑलराऊंडर, त्याने लगेच पान हातात घेतला आणि मशीनचं काम फिट करून इथे आहे ना आपण लगेच बारदानांना शिल्या आणि QR कोड लावायचं काम चालू केलं. मित्रांनो आज आहे ना आपण कालपेक्षा जास्त माल खरेदी केला. त्यानंतर आपण आहे ना मस्तपैकी गाणी लावून QR कोड स्कॅन करायचं काम करत होतो. आमची ना आज पाणीपुरी खायची इच्छा आली, म्हणून आम्ही दोघी बहीण भाऊ लगेच गेलो पाणीपुरी खाण्यासाठी. काही जरी झालं तरी चालेल भावांना, पण सुक्कीपुरी घ्यायचीच बार का. तेवढ्यात काय आपलं भागलं नाही. मग काय बाजूला आपल्या मित्राचं पाववड्याचं दुकान आहे, मग काय लगेच तिथं 4 वडापाव दाबून घ्या. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जाता आता तेवढं तुमच्या भावाला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.